नमस्कार विद्यार्थ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत। तर या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना 60,000 रुपये मिळणार आहे। जर तुम्हाला 60,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना आता सुरू झालेली आहे। तर या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आता 60,000 रुपये मिळणार आहेत। कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन कशा प्रकारे अर्ज तुम्हाला करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले ही जी योजना आता सुरू करण्यात आलेली आहे, तर ही जी योजना आहे विद्यार्थ्यांसाठी आहे। तर राज्यात याचे जे काही लाभार्थी आहेत तर राज्यातील विद्यार्थी यासाठी पात्र ठरलेले आहेत। तर लाभ जे की 60,000 रुपये अर्थसहाय्य या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। उद्दिष्ट विद्यार्थ्यांना जे काही शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता। तर आता जे की तुमची 10वी किंवा 12वी झाल्याच्या नंतर शहरी भागामध्ये विद्यार्थी प्रशिक्षण त्याचप्रमाणे शिक्षण घेण्याकरिता उच्च शिक्षण घेण्याकरिता जातात, तर अशांना हे जे अर्थसहाय्य आहे इथं या योजनेच्या अंतर्गत इथं दिले जाते। तर राज्यातील इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जे की वेगवेगळ्या ठिकाणी इथं जे की शिक्षणाकरिता जातात, तर अशांना राहण्याची सोय त्याचप्रमाणे भत्ता म्हणून जे की अर्थसहाय्य या विद्यार्थ्यांना पुरवले जाते। महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक व इतर मागासवर्गीय शिक्षणाकरिता आर्थिक सहाय्य देणे। त्याचप्रमाणे आता कशा प्रकारे मिळणार आहे खर्चाचे बाब, त्याचप्रमाणे ते शहर, त्यानंतर आता कशा प्रकारे मिळणार आहे भोजन भत्ता, निवास आणि निर्वाह भत्ता, जसे की तुम्हाला 3 मिळणार आहे। तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी की रक्कम आहे ती 32,000 रुपये तुम्हाला इथं भोजन भत्ता म्हणून इथं मिळणार आहे। जे की मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 32,000 रुपये मिळणार आहे। त्याचप्रमाणे हे जे तुम्हाला शहर सांगितलेले आहेत, निवास भत्ता म्हणून त्यांना 20,000 रुपये मिळणार आहे, निर्वाह भत्ता म्हणून त्यांना 8,000 रुपये, तर टोटल त्यांना 60,000 रुपये इथं मिळणार आहे। त्यानंतर इतर महसूल विभाग, आता दुसरा स्टेप जी आपली इतर महसूल विभाग, त्याचप्रमाणे शहरातील व उच्च शिक्षण त्याचप्रमाणे वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुषंगाने त्यांना 28,000 रुपये भोजन भत्ता, निवास भत्ता म्हणून 15,000 रुपये आणि निर्वाह भत्ता म्हणून 8,000 रुपये, तर असे मिळून त्यांना 51,000 रुपये मिळणार आहे इतर महसूल विभाग जे की तुम्हाला मिळणार आहे। तर त्याचप्रमाणे तिसरा जो टप्पा आहे यामध्ये इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता बरेच शेतकरी त्याचप्रमाणे बरेच मुलं जे शिक्षण घेऊ शकत नाहीत, तर अशांना ही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। इतर जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही म्हणजे शिक्षण घेत असाल तर अशांना भोजन भत्ता म्हणून 25,000 रुपये, निवास भत्ता म्हणून त्यांना 12,000 रुपये आणि निर्वाह भत्ता म्हणून 6,000 रुपये अशी मिळून त्यांना 43,000 रुपये इथं मिळणार आहे। जे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं रक्कम त्यांना मिळणार आहे। वरील रक्कम व्यतिरिक्त वैद्यकीय अभियांत्रिकीकरण शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5,000 रुपये, अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2,000 रुपये इतकी अर्थसहाय्य स्वरूपात दिले जाते। तर आता वर्षाला जी की तुम्हाला हे तर अमाऊंट मिळणारच आहे, पण वर्षाला जी की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर असाल विद्यार्थी जर शिकत असाल तर अशांना 5,000 रुपये किंवा खाली जर जी की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यांमधील व इतर शिकत असतील तर त्यांना 2,000 रुपये वर्षाला इथं मिळणार आहे। महत्त्वाच्या जे की तुम्हाला हा जो लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर त्यामध्ये योजनांतर्गत समाविष्ट शैक्षणिक अभ्यासक्रम वैद्यकीय महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, ITI जर तुम्ही ITI करत असाल तर तरी सुद्धा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता। आवश्यक पात्रता यामध्ये अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC जमाती, आदिवासी जमातीतील असणे आवश्यक आहे। तर याचे जे काही नियम व अटी आहेत त्याचप्रमाणे आता आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला आता हे निरखून पहा तुम्ही, जे आता व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही। तर योजनेच्या अंतर्गत आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड,
कास्टमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, उत्पन्नाचा दाखला, कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, त्याचप्रमाणे जन्माचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट. विद्यार्थी जर अपंग असेल तर त्याचं हँडिकॅप सर्टिफिकेट, तुम्हाला अपंगाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. बँकेचा तपशील म्हणजे तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे असंच खातं द्या, जेणेकरून त्याचे जे काही पैसे आहेत त्या खात्यामध्ये जमा होतील. डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. तर ते कशा प्रकारे काढायचं ते सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. बोनाफाइड्स, जिथं तुम्ही शिक्षण घेता तिथला एक तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. बोनाफाइड्स तुम्हाला इथे लागणार आहे. इथं 10वी व 12वीची उत्तीर्ण मार्कशीट, तुम्ही 10वी झालेली असेल किंवा 12वी झालेली असेल, तुम्ही 10वी झाल्यानंतर भरपूर विद्यार्थी शहरी भागाकडे दुसऱ्या अभ्यासक्रमाकरिता वळतात, तर अशांना 10वी किंवा 12वीची मार्कशीट तुम्हाला इथं लागणार आहे. तर आधार कार्ड, राशन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो, विद्यार्थी जर अपंग असेल तर सर्टिफिकेट त्याचं, बँकेचा तपशील, डोमिसाइल सर्टिफिकेट, बोनाफाईड, येतं 10वी किंवा 12वीचं मार्कशीट तुम्हाला इथं लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी की याची व्हिडिओची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, आधारवरचं जसंच्या तसं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचं आहे. तर तुमचं इथून रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर तुमचा ॲड्रेस भरायचा आहे. तर आता तुमची 10वी उत्तीर्ण कुठे झालेली आहे तिथला ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचं आहे. बेसिक माहिती आहे, बेसिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड येईल. ID पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं टाकायचं आहे तुमचं शिक्षण कुठे सुरू आहे. तर त्याचप्रमाणे तुम्हाला टाकल्यानंतर तुम्ही कोणतं शिक्षण घेता ते टाकल्यानंतर तुम्हाला योजना येईल. ती योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून या 60,000 रुपये योजनेचा लाभ इथं घेऊ शकता. जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल व लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, तर अशाच अपडेटसाठी व नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या पोर्टलची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.